आजचा टॉपिक आहे डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग्स. डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग या हेडिंगचा अर्थ काय होतो ते सगळ्यात पहिले आपण बघू. याचा अर्थ असा होतो की मेंडलनी जे एक्सपेरिमेंट्स केले स्वीट पी प्लांटवरती, तर त्या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशन्सवरून मेंडलनी जे कन्क्ल्युजन्स काढले, मेंडलच्या मृत्यूनंतर मेंडलचं जे वर्क आहे ते रिडिस्कवर झालं आणि तेच एक्सपेरिमेंट त्या ज्या सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टनी पुन्हा ते एक्सपेरिमेंट्स स्टडी केले आणि त्या सायंटिस्टला असं लक्षात आलं की मेंडलनी जे कन्क्ल्युजन्स काढले होते त्यापेक्षा आणखी काही त्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी त्या एक्सपेरिमेंट मध्ये ज्या सिद्ध झाल्या नाही आहेत मेंडलनी केलेल्या, त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यावरून नवीन इनहेरिटन्सचा पॅटर्न जो आहे तो ठरवण्यात आला. दॅट इज कॉल्ड ॲज डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन फाइंडिंग्स. म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट करतो आणि मग त्या गोष्टीमध्ये आपण त्या गोष्टीवरून जे काही कन्क्ल्युजन काढतो, तर दुसरा कोणी जर त्याच्या व्यतिरिक्त वेगळं कन्क्ल्युजन काढत असेल तर त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज डेव्हिएशन्स. म्हणजे त्याला म्हणतात विचलन. काय म्हणून आपण त्याला मराठीमध्ये विचलन. तर असा हा टॉपिक आहे डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल. सो फ्यू जनरलायझेशन्स वेअर अराइव्ड. मी पुस्तकातलेच पॉईंट घेते आहे. फ्यू जनरलायझेशन were arrived at by Mendel on the basis of experiment of sweet pea. मेंडलनी जे एक्सपेरिमेंट्स केले होते स्वीट पीवरती, त्या मेंडलनी स्वीट पीवरती केलेल्या एक्सपेरिमेंट्सवरून काही जनरलायझेशन्स म्हणजे काही कन्क्ल्युजन्स मेंडलनी काढले होते. आणि ते काय आहेत, ते जे जनरलायझेशन्स आहेत ते काय आहे, सच ॲज पहिला आहे वन ट्रेट, वन जीन, टू अलील्स. एक ट्रेट आहे म्हणजे एक ट्रेट म्हणजे काय होते तुम्हालाही माहीत आहे, इनहेरिटेबल कॅरेक्टर. एक ट्रेटला एक जीन कंट्रोल करतो आणि या जीन्सचे दोन अलिल्स असतात, अल्टरनेटिव्ह अलिल्स. जसं टॉल आहे हाईट, तर टॉलसाठी म्हणजे आपण असं म्हणू की टॉल आहे तर टॉलसाठी कॅपिटल टी आहे किंवा कॅपिटल टी स्मॉल टी आहे. डॉर्फ आहे, डॉर्फसाठी स्मॉल टी आहे. म्हणजेच हाईट ऑफ प्लांट याचा जो जीन आहे तो आहे टी आणि त्याचे जे अलिल्स आहेत ते आहे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कॅपिटल टी टॉलसाठी, स्मॉल टी डॉर्फसाठी. दुसरं जे आहे ते आहे टू अलिल्स शो इंटरॅक्शन्स इन विच वन इज कम्प्लिटली डॉमिनंट. टू alleles show
interactions in which one is completely dominant. हे दुसरं जनरलायझेशन आहे. यामध्ये लॉ ऑफ डॉमिनंट शिकलो आहे आपण की जे दोन अलिल्स आहेत, दोन अलिल्समध्ये इंटरॅक्शन असते, दोन अलिल्स इंटरॅक्शन शो करतात, ज्या इंटरॅक्शनमध्ये एक जो अलिल आहे तो दुसऱ्यावरती कम्प्लिटली डॉमिनंट असतो, म्हणजे तो दुसऱ्याचे जे एक्सप्रेशन आहे तो सप्रेस करतो. उदाहरणार्थ जर आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी अशी पेअर घेतली F1 जनरेशनमध्ये मिळते आपल्याला, तर कॅपिटल टी जो आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन जे अलिल्स आहेत ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतील. आता त्यांची जी इंटरॅक्शन असेल ती कशी असेल? त्यांची इंटरॅक्शन अशी असते की एक जो आहे तो एक कम्प्लिटली डॉमिनंट असतो. जसं हा जो आहे कॅपिटल टी तो कम्प्लिटली डॉमिनंट असतो. कशावरती? या स्मॉल टीवरती. तर हे सुद्धा मेंडलचं जनरलायझेशन आहे. मेंडलनी केलेल्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी ते काढलेलं आहे. तिसरं जे जनरलायझेशन आहे ते इझी आहे की फॅक्टर्स फॉर डिफरंट ट्रेट्स फॉर डिफरंट ट्रेट्स, जे वेगवेगळ्या ट्रेट्सला कंट्रोल करणारे फॅक्टर्स आहे, प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम, प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स assort independently. काय फरक पडतो? फॅक्टर्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स असॉर्ट इंडिपेंडेंटली. डबल लिहिलं तर एक मोडून टाकते. हां, जे फॅक्टर्स असतात डिफरंट ट्रेट्ससाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे फॅक्टर्स आहे, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कॅरेक्टरला कंट्रोल करणारा जो फॅक्टर आहे तो वेगळा आहे. बरोबर आहे ना? जसं हाईट ऑफ प्लांट आपण घेतलं तर त्यासाठी वेगळा फॅक्टर आहे. कलर ऑफ फ्लावर घेतलं त्यासाठी वेगळा फॅक्टर आहे. त्यानंतर कलर ऑफ सीड आहे त्यासाठी वेगळा फॅक्टर आहे. शेप ऑफ सीड आहे त्यासाठी वेगळा फॅक्टर आहे. तर वेगवेगळे जे ट्रेट आहे त्या वेगवेगळ्या ट्रेटसाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहे. समजलं का बेटा? आणि हे जे फॅक्टर्स आहे, फॅक्टर्स म्हणजे आपण काय म्हणू? आपण त्यांना जीन्स. फॅक्टर्स म्हणजे काय? जीन्स. तर हे जे फॅक्टर्स आहेत डिफरंट ट्रेटसाठी, हे फॅक्टर्ससुद्धा डिफरंट क्रोमोझोम्सवर प्रेझेंट आहेत. हे मी तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट शिकवला होता आणि त्याच्या आधी मी तुम्हाला लॉ ऑफ सेग्रिगेशन शिकवला होता, तेव्हासुद्धा मी हे सगळं सांगितलं होतं. सेल काढून दाखवली होती, क्रोमोझोमच्या 7 पेअर्स काढून दाखवल्या होत्या. त्यावरती मग आपण जीन्स घेतले होते की कॅपिटल टी असेल या पेअरवर, तर दुसऱ्या पेअरवर मग काय असेल, म्हणजे एका पेअरवर जर हाईटचा जीन असेल तर दुसऱ्या पेअरवर कलर ऑफ सीडचा जीन असेल. अशा प्रकारे तर फॅक्टर्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट, फॅक्टर्स म्हणजे जीन्स प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स, फॅक्टर्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स असॉर्ट इंडिपेंडंटली. तर जे वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे फॅक्टर्स आहेत ते वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट असतात आणि असॉर्ट इंडिपेंडंटली म्हणजे ते फॅक्टर्स त्यांचं जे वर्गीकरण आहे ते इंडिपेंडंट आहे. ते फॅक्टर्स जेव्हा ती सेल गॅमेट बनवते किंवा जेव्हा तो इंडिव्हिज्युअल गॅमेट बनवतो, गॅमेट बनवताना
हे जे फॅक्टर्स आहेत ते एकमेकांपासून सेग्रिगेट होतात, इंडिपेंडंटली सेपरेट होतात आणि डिफरंट गॅमेट्समध्ये एंटर होतात. म्हणजे एका कॅरेक्टरचं किंवा एका ट्रेटचं जे इनहेरिटन्स आहे ते दुसऱ्या ट्रेटवर अवलंबून नसतं. तर हे झाले एवढे जनरलायझेशन. नंतरचं आता विथ द पॅसेज ऑफ टाईम नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्वड अँड नेक्स्ट पॅरेग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. इथे तुम्हाला हे तुम्ही लिहिलं असेल तर हे मोडून घेऊया आपण. विथ द पॅसेज ऑफ टाईम, हा पॅरेग्राफ बघा. हा पण महत्त्वाचा आहे. विथ द पॅसेज ऑफ टाईम, जसा काळ गेला, नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्वड किंवा आयडेंटिफाईड इन द पोस्ट मेंडेलियन एरा. पोस्ट मेंडेलियन एरा म्हणजे मेंडलच्या मृत्यूनंतरचा जो काळ आहे त्याला पोस्ट मेंडेलियन एरा असं म्हणतात. आणि दॅट गेव ॲडिशनल इन्फॉर्मेशन आता हे जे मेंडलच्या मृत्यूनंतर जे वर्क झालं तर त्या वर्कमुळे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली ऑन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. ऑन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स आणि त्याला यालाच म्हणतात न्यू मेंडेलिझम. आणि काय म्हणतात त्याला? न्यू मेंडेलिझम. अँड दीज डेव्हिएशन्स are then described as neo-Mendelism. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, न्यू मेंडेलिझम म्हणजे काय? कारण हा सुद्धा वर्ड पुस्तकामध्ये बोल्डमध्ये दिलेला आहे, न्यू मेंडेलिझम. बघा, विथ द पॅसेज ऑफ टाईम, जसा जसा वेळ जात होता, म्हणजे मेंडलचं जे वर्क होतं, मेंडल्सच्या वर्कवरून जे कन्क्लुजन्स निघालेले आहेत त्यापेक्षा वेगळे काही रिझल्ट्स, त्यालाच म्हणू आपण न्यू मेंडेलिझम किंवा डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल. सो विथ पॅसेज ऑफ टाईम नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्वड इन द पोस्ट मेंडेलियन एरा. मेंडलच्या मृत्यूनंतर जसा जसा काळ जात होता त्या काळामध्ये मेंडलने जे काही ऑब्झर्वेशन केलं होतं त्या ऑब्झर्वेशनच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ऑब्झर्व करण्यात आल्या आणि त्या ज्या होत्या मेंडलच्या ऑब्झर्वेशनच्या व्यतिरिक्त जे ऑब्झर्व करण्यात आलं, जे डेव्हिएशन्स होते मेंडलच्या वर्कच्या व्यतिरिक्त, त्या डेव्हिएशन्समुळे काय झालं, दॅट गेव ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑन पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. आता ते जे डेव्हिएशन्स होते त्याच्यामुळे काय मिळालं, एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली. कशावरती? ऑन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्सच्या पॅटर्नवरती काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यामुळे मिळाली. आणि हे जे डेव्हिएशन्स आहेत दीज डेव्हिएशन्स आर देन डिस्क्राइब्ड ॲज न्यू मेंडेलिझम. आणि याच डेव्हिएशन्सला काय म्हणतात? न्यू मेंडेलिझम. न्यू मेंडेलिझम म्हणजे मेंडलच्या
वर्कच्या व्यतिरिक्त मेंडल्सनी दिलेले कन्क्लुजन्स, मेंडल्सनी दिलेले जे काही रिझल्ट्स आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही ऑब्झर्व करण्यात आलं, जे मेंडलनी ऑब्झर्व केलं नव्हतं किंवा जे मेंडलनी आपल्या वर्कमध्ये एक्सप्लेन केलं नव्हतं, तर हे सगळं जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडल. आणि यालाच म्हणतात न्यू मेंडलिझम. काय म्हणतात त्याला? न्यू मेंडलिझम. आणि याच्यामुळे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा मिळाली. कशावरती? ऑन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स.